स्वागत आहे मित्रांनो, सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो. तुमचं मनापासून स्वागत करतो. जो कोणी आपला पहिल्यांदा ब्लॉग बघत असेल मित्रांनो, तुमचं पण मनापासून स्वागत मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत 10 वाजलेत मित्रांनो. तरी देखील आहे ना, इतकं गार वाजतंय ना, म्हणजे गाडीवर चालायचं म्हटलं ना, मित्रांनो म्हणजे तोंड वगैरे ना रुमाल बांधूनच चालावं लागतं. एवढं तर गार आहे. आणि कालपासून म्हणजे परवापासूनच खूप असं गार आहे मित्रांनो. तर हे बघा मी कुठे आहे आता, मी चाललो टाकळी रोडला आहे मित्रांनो. चाललो होतो तिकडं आई-वडिलांकडं. म्हटलं मग कसं घरून काय जमलं नाही मित्रांनो, गावात थोडं काम होतं. आणि कसं आजचा रविवारचा दिवस असल्यामुळे ना, ते त्या ठिकाणी पण बंद होतं. म्हटलं मग बंद होतं. मग तिथून निघालो. इथं गावाच्या खाली आलो मित्रांनो. हे बघा इथं विहीर आहे. आणि कसं रोडच्याच कडाला हे बघा, रोड दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हा रोड वगैरे आहे. आणि इथंच हे बघा विहीर आहेत का पाणी वगैरे परत दगडातलं काम आहे मित्रांनो एकदम. तिकडे ना कांद्याचं शेत दिसतंय मित्रांनो. हे बघा इथं गहू वगैरे टाकलेला आहे. चांगला हिरवागार गहू आलाय. आणि निघायचंच होतं मित्रांनो. आणि कसं गाडी इथं साईडला लावली आणि कसं ब्लॉगला घरून नाही सुरुवात केली, रस्त्यातूनच केली आज मित्रांनो. तर चला मित्रांनो, मग निघू आपण लवकरात लवकर जाऊ वळणला. कारण की तिथं विषय असा झालाय की त्यांचा गॅस संपलाय मित्रांनो. आणि आपण जर गेलो नाही ना मित्रांनो, कसं त्यांना जमत नाही कामानिमित्त गावात वगैरे जायला. त्याच्यामुळं काय असेल ते इथून जाऊन त्यांचा गॅस वगैरे भरून देऊ. बघू मग ते यायला तयार असले त्यांना घेऊन येऊ, ना तर मग एकटा जीव आहे का नाही. आणि बाजार असल्यामुळे आज लवकर घरी यावं लागणार आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, उंबराचं झाड. उंबरं बघा, हे बघा हिरवे हिरवे उंबरं दिसतात. कसं आहे मित्रांनो, गावाकडचं आहे ना वातावरण एकदम भारी असतं. छानपैकी मस्तपैकी आणि फिरायला पण भारी असतंय. तेव्हा एवढं काय टेन्शन वगैरे नाही. हे बघा ही विहीर आहे. विहीर लय जवळ आहे, नको जायला. बघा पाणी बिणी कसं पडतंय. दगडातले विहीर आहे मित्रांनो पुरी, हाय का नाही. तर चला मग निघू मित्रांनो, लवकरात लवकर जाऊ आपण. तिकडून काम उरकून आलं का मग आपल्याला इकडं पण काम आहे थोडेफार, हाय का नाही. तर चला निघू मग मित्रांनो. तिथून निघालो बघा, हळूहळूच चाललोय मी. कारण की गार इतकं आहे ना, तर जमतच नाही मित्रांनो. जोरात जर चालायला गेलं ना, कानाला एकदम गार हवा लागते. बघा मित्रांनो, फार्म हाऊस आहे बघा. एकदम छान असं आहे, नारळीची झाडं वगैरे. आणि आजूबाजूला शेती. मित्रांनो, सिटीमध्ये राहण्यापेक्षा आहे ना, शेतीमध्ये जर राहिलं ना आपल्या गावाकडे, ते एकदम सुखाचं जीवन आहे. कारण की मित्रांनो, मी 2 दिवस पुण्याला गेलो, असं झालं. कधी माझ्या गावाकडे येतो, कधी माझ्या आपल्या आपल्या सिटीमध्ये येतो, आहे का नाही. कारण गावासारखी मजा आहे ना कुठंच नाही मित्रांनो. तुम्ही किती पैसा कमवा पण आहे ना, खरं सुखी नाही गावाकडे. कोणी उगाच सांगत नाही मित्रांनो. गावाकडं खरं नंदनवंदन आहे ना, गावाकडंच असतं, आहे का नाही मित्रांनो. कसं आहे मित्रांनो, ज्याच्याकडे जर शेती असली ना, आपल्याला तर काही शेती वगैरे नाही मित्रांनो आम्हाला. पण पहिल्यापासून आपण मातीशी जोडलेली माणसं आहे. त्याच्यामुळं काय आपल्याला माती शिवाय आणि कसं असं सिटीमध्ये तर राहूशीच वाटत नाही मित्रांनो. बघा एकदम छान आहे. जाऊ मित्रांनो आपण 5-10 मिनिटामध्ये टाकळीतून मग मुसळवाडी मग मानोरी, मग आपले घरी वळणला. ऐका नाही बघा, रोड पण खराब आहे तसा. मित्रांनो, आता मी वळणहून घरी चाललोय. मानुरीच्या पुढे निघालो मित्रांनो. विषय काय झाला की वळणला गेलो मित्रांनो. आणि एक आपल्या जवळचेच पाहुणे आहे बरं का. त्यांचं आहे ना मुलगा, म्हणजे कसं मुलगा म्हटला तरी 30 एक वय असेल मित्रांनो त्याचं. आणि तो बऱ्याच दिवसापासून दारू वगैरे प्यायचा मित्रांनो. आणि वळणला गेलो आणि नेमकं आहे ना, तो म्हणजे हॉस्पिटलमध्ये होता. तर त्याला घेऊन गाडी घरी आली, म्हणजे एक्सपायर झाला मित्रांनो तो बरं का. तर त्याच्यामुळं तिथून निघालो, आहे का नाही. सगळं आवरलं वगैरे, त्यांच्या अंत्यविधीला गेलो वगैरे आवरून निघालो मित्रांनो घराच्या आपल्या घराच्या दिशेने. विषय असा झाला मित्रांनो की तो 12 दिवसापासून दारू प्यायचा, म्हणजे तरुण वयापासून दारू प्यायचा. आणि त्याच्यामुळं म्हणजे घरीदारी चांगल्या मित्रांनो त्यांच्या, म्हणजे त्याचे वडील शिक्षक होते, त्याची बायको देखील शिक्षक होती मित्रांनो. आणि तर मित्रांनो हे आपलं म्हणते ना दारू नशा, हे मित्रांनो चांगली गोष्ट नसते मित्रांनो. एवढ्या घरी चांगलं असून मित्रांनो दारू वगैरे
पिऊन मित्रांनो त्यांनी आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं. कसं आहे आपल्या मुलं बाळ मित्रांनो आणि आपली बायको कशी तरुण वयामध्ये विधवा झाली मित्रांनो. कसं वाईट झालं आणि कसं एकदा आपला नवरा गेला, बाप आपल्या मुलांचा बाप गेला, काय दुःख असतं मित्रांनो त्या घरच्यांना माहीत असतं. तर मित्रांनो एवढंच सांगणं आहे, की दारूच्या आहारी जाऊ नका मित्रांनो. आपल्या चांगल्या लाईफचं आहे ना वाटोळं करून घेऊ नका. कारण की आपण 1 दिवस दारू पिऊ, 2 दिवस पिऊ, आयुष्यभर आपल्याला त्याची कोणीतरी सांगून गेलेलं आहे मित्रांनो. दारू पिलेल्याचं आहे ना कधी चांगलं होत नसतं मित्रांनो. मुळं आपल्या घरच्यांचं पण वाटोळं होत असतं. त्याचं तर होतच होतं. बघा मी रोडलाच थांबलेलो आहे घरच्या दिशेनेच निघालोय. हे बघा रोडनीच आहे आणि चला निघायचंच होतं, आहे का नाही? त्याला म्हटलं त्याचं अंत्यविधी वगैरे उरकला आम्ही आणि चाललो आता घरच्या दिशेने. मित्रांनो हात जोडून विनंती आहे, कोणी दारू वगैरे पिऊ नका मित्रांनो. उगाच आपल्यामुळं आपल्या आई-वडिलाचं, आपल्या लेकरा-बाळांचं नुकसान करू नका. एवढंच सांगणं आहे. तर चला जाऊ मित्रांनो लवकर घरच्या दिशेने. तर मित्रांनो आता घरी आलोय मी. कसं वळणून आलो आणि आज शनिवार होता मित्रांनो. बाजार वगैरे करून आणला. कारण की बाजारला पण लवकर जर गेलं ना तर बरं असतं. कारण संध्याकाळ टायमाला इतकी वाहतूक कोंडी असते ना त्याच्यामुळे लवकरच जाऊन आलो. तोंड हात-पाय वगैरे धुतलं आणि कसं फ्रेश झालो. कारण की इतकी दणदण झाली होती मित्रांनो. डोकं इतकं जड पडलं होतं. चहा वगैरे घेतला. कारण मित्रांनो चहा पीत नाही. पण घेतला आहे की नाही. तर मित्रांनो कसं आहे आतून जेवण वगैरे बाकी आहे आणि मित्रांनो असू द्या आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा मित्रांनो व शेअर नक्की करत जा, सबस्क्राईब करा मित्रांनो. तर सर्वांना शुभ रात्र व आपण भेटू एक पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी.